जय शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम डिटेल माहिती देणार आहे प्रेशर मीटबद्दल आणि त्याच्यासाठी तुम्हाला कोणता एम्प्लिफायर यूज करायचा ते पण आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर तुम्हाला जर प्रेशर मीट घ्यायचे असतील तर तुम्हाला हवाला जो व्हिडिओ आहे तो एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण हवाला जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला एकदम फुल इन्फॉर्मेशन देणार आहे प्रेशर मीटबद्दल। तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक करून टाका, कारण मी या चॅनलवर अशाच प्रकारे साऊंड रिलेटेडचे व्हिडिओ टाकत असतो। तर मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सगळ्यात पहिले मी तुम्हाला प्रेशर मीटबद्दल थोडी इन्फॉर्मेशन देणार आहे आणि ते काम कशा प्रकारे करते ते सांगणार आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कोणते एम्प्लिफायर यूज केलं पाहिजे। तर मित्रांनो, सगळ्यात पहिले जे आपलं जे मिडचा स्पीकर असतो 400 वॅटचा ते तुम्हाला फक्त लो आणि मिडचे फ्रिक्वेन्सी देतं। त्याच्यानंतर जो आपला हाईस आहे याच्या ते तुम्हाला फक्त एचएफची फ्रिक्वेन्सी देतं आणि आता जे आपला जो प्रेशर मीड आहे तो तुम्हाला दोन्ही कॉम्बिनेशन देतात। तो याच्यामध्ये तुम्हाला मिड आणि हाईस हे दोन्ही तुम्हाला एक कॉम्बिनेशन बघायला भेटतं। आणि प्रेशर मीडमध्ये खूप प्रकार आहेत। 400 वॅटचं प्रेशर मीड आहे, पुन्हा 150 वॅटचं प्रेशर मीड, अशा प्रकारे खूप प्रेशर मीडचे प्रकार आहेत। BMS वेगवेगळे तुम्हाला प्रेशर मीड मार्केटमध्ये बघायला भेटतात आणि त्यांचे रेट पण तुम्हाला कमी जास्त बघायला भेटतात। तर जो कॉमन यूज होतो तो 400 वॅटचा प्रेशर मीड, याच्यात तुम्हाला दोन डायफ्राम बघायला भेटतात, एक याच्या फ्रिक्वेन्सीसाठी आणि एक मिड फ्रिक्वेन्सीसाठी। आणि याच्यामध्ये तुम्हाला दोनच टर्मिनल बघायला भेटतात जिथून तुम्ही ते कनेक्ट करू शकता। आणि जे BMS असतं त्याच्यामध्ये तुम्हाला 4 टर्मिनल बघायला भेटतात, एकामध्ये तुम्हाला मिड फ्रिक्वेन्सी भेटते आणि एकामध्ये तुम्हाला हाईस फ्रिक्वेन्सी भेटते। दोन्हीमध्ये तुम्हाला दोन डायफ्राम भेटतात, एक मिडचा आणि एक HFचा, ते तुम्ही वेगवेगळे जोडू शकता। आणि जे 400 वॅटचा प्रेशर मीड असते त्याच्यात तुम्हाला फक्त दोनच टर्मिनल बघायला भेटतात आणि तिथून ते कॉम्बो चालते, HF आणि मिड दोन्ही फ्रिक्वेन्सी। आणि प्रेशर मीड यूज केल्याने जो साऊंडची जी क्वालिटी आहे ती एकदम वाढते आणि लॉंग थ्रो पण येतं। तर प्रेशर मीड यूज करण्यासाठी तुम्हाला मी दोन एम्प्लिफायर सांगणार आहे। तर जो आपला पहिला एम्प्लिफायर आहे तो 801, हा जो एम्प्लिफायर आहे तो NX ऑडिओचा आहे आणि हावाला तुम्हाला मार्केटमध्ये इझिली भेटतं आणि हा क्वालिटीवाला एम्प्लिफायर आहे। तर हावाला एम्प्लिफायर तुम्हाला अंडर 30,000च्या म्हणजे 30,000च्या अंदर तुम्हाला हे बघायला भेटतं आणि या एम्प्लिफायरमध्ये तुम्हाला दोन चॅनल बघायला भेटतात। हावाला जो एम्प्लिफायर आहे तो तुम्हाला 4 ओमवर तुम्हाला 800 लोड देतो, म्हणजे तुम्ही एका चॅनलवर दोन प्रेशर मीड चालू शकता 400 वॅटचे। तर याला तुम्हाला 4 चॅनल बघायला भेटतात, याच्यावर तुम्ही 4 प्रेशर मीड चालू शकता। याच्यावर तुम्हाला म्हणजे दोन चॅनल बघायला भेटतात, तर याच्यावर तुम्ही याच्यावर 400 4 प्रेशर मीड चालू शकता। आणि याचमध्ये तुम्हाला एक मॉडेल बघायला भेटेल तुम्हाला 801चा 4 चॅनलचा, हे बी मॉडेल सेम आहे त्याच्याच प्रकारे, पण ह्याला 2 चॅनल आहे आणि त्याला 4 चॅनल आहे। तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी इथं दाखवून देतो। तर तुम्ही हवाला जो एम्प्लिफायर आहे तो 801च आहे, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला 4 चॅनल बघायला भेटतात ज्याच्यामध्ये तुम्ही 8 प्रेशर मीड टाकू शकता। म्हणजे तुम्ही एका चॅनलवर तुम्हाला म्हणजे फोरम्सवर 400 वॅट 800 वॅट लोड देतो, तर तुम्ही याच्यावर 4 आणि 4 8 प्रेशर मीड टाकू शकता। एका चॅनलवर तुम्ही 2 टाकू शकता, म्हणजे ज्याच्यावर तुम्हाला 4 चॅनल म्हणजे तुम्ही 8 प्रेशर मीड टाकू शकता। आणि याच्यातून तुम्हाला डबल एक मॉडेल बघायला भेटतं DJ 1101, त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना हवाला एम्प्लिफायर प्रत्येक चॅनलला तुम्हाला 1100 लोड हा 4 ओमला काढून देतो, त्याच्यावर पण तुम्ही 8 प्रेशर मीड किंवा थोडे जास्त प्रेशर मीड टाकू शकता। आणि हवाला जो एम्प्लिफायर आहे तुम्ही तुमच्या टॉपसाठी पण यूज करू शकता। आणि हवाला एम्प्लिफायर तुम्हाला एकदम भरोसेमंद एम्प्लिफायर आहे आणि ट्रस्टेड एम्प्लिफायर आहे, NX ऑडिओचा आहे, तुम्ही हवाला प्रेशर मीडसाठी यूज करू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। तुम्हाला अजून कोणत्या व्हिडिओवर जर माहिती हवी असेल प्रोडक्टवर तर तुम्ही मला सांगू शकता, त्याच्यावर मी व्हिडिओ नक्की बनवेन। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।